एरंडोली जिल्हा परिषद गट असेल, एरंडोली आणि सलगर पंचायत समिती गण असेल, यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. घर टू घर प्रचार सुरू आहे. आपण बघू शकत असाल या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते हे आलेले आहेत. मतदारांच्यापर्यंत थेट संवाद केला जातोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरज प्रभागाचे नेते सुरेश बापू कोळेकर आहेत. कशा पद्धतीनं प्रचार तुमचा सुरू आहे? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? आम्ही वाडी वस्तीवर मतदारांना भेटण्याचं काम करत आहे. गेले 2-3 दिवस सलग, आता ही तिसरी फेरी आहे आमची, आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे. कारण प्रत्येक वाडी वस्तीवरल्या प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही आमची भूमिका किंवा आमच्यावर कशा पद्धतीनं अत्याचार झाले किंवा उमेदवारी का डावलली गेली हे आम्ही समजावून सांगून त्यांना आम्हाला मतदान खेचण्यासाठी आम्ही काम करत आहे. आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तुम्ही आता हे समोरचे सर्व कार्यकर्ते हे स्वयंप्रेरणा प्रचारासाठी गेले 4-5 दिवस आमच्यासोबत काम करत, अशी ही ते एक टीम आहे. अशा मतदारसंघात आम्ही प्रत्येक गावागावात अशा टीमा चालू आहेत. आरोप गेलाय की शिंदे साहेबांना तिथं तिकीट मिळालं नाही, त्यामुळं विकासनगरच्या लोकांना उठवून बसलो आणि आंदोलन करायला लावलं. मुळात ते आंदोलन रस्त्यासाठी होतं. नाही, हे आंदोलन काय शिंदे साहेब सरपंच व्हायच्या अगोदरच्या रस्त्याचा वाद चालला आहे. तो काय आता सरपंचानं तिकीट दिलं हा कालचा मुद्दा आहे, पण तो रस्त्याचा मुद्दा गेली 10-15 वर्षाचा आहे. म्हणजे तो रस्ता नसल्यामुळं त्या बऱ्याच निवडणुका झाल्या. त्यात आमदार साहेबांना यापूर्वी निवेदन दिल्यात, सरपंचांना दिल्यात, जिल्हा परिषद सदस्यांना दिल्यात, कोणीच काही काम केलं नाही. त्यामुळे शिंदे साहेबांनी उठवून बसवून आंदोलन केलं अशातलं काही भागवायचं कारणच नाही. कारण तो रस्ता 7-8 वर्षाच्या मागं पडून आहे, आजही पूर्ण व्हायच्या मार्गावर नाही. ह्यांनी मग खोटीच आश्वासन दिल्यात. मग विकासाच्या गप्पा मारता, तर मग तो रस्ता का झाला नाही? आणि याच्याबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष खात्री करायची असेल तर पत्रकार लोकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तिथे येणाऱ्या लोकांच्या रस्त्याच्या त्या लोकांच्या मुलाखती घ्या. किंवा शिंदे साहेबांनी त्यांना उठवून बसवले का? आणि असे कुठे रस्त्याचे प्रश्न उठवून बसवून सुटतात का निवडणूक काळात? तो प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीच तेवढे सक्षम निर्माण करावे लागतात. त्यामुळे तिथल्या मला नाही वाटत की ते शिंदे साहेबांचा त्या रस्त्याचा काही संबंध नाही. नक्कीच बघतोय की एकीकडे राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार सुरू आहे, घर टू घर प्रचार सुरू आहे, मात्र आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगलेले आहेत. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, एरंडोली.